मी श्री रत्नेश्वरजी शिवराज भोरे शाळा क्रमांक 10 खंडाळा येथील इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. मागील 8 महिन्यापासून आम्ही या अँड्रॉईड बॉक्सवरती विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहोत. याचा बेनिफिट असा आहे की ही एक ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे असं म्हणता येईल. म्हणजे विंडोज झालं किंवा जे प्रोजेक्टर झाले याच्यापेक्षा हा अँड्रॉईड बॉक्स म्हणजे ॲज अ मोबाईल आपण तिथे डिस्प्ले करतो. म्हणजे त्यात मल्टीटास्किंग बरीच करता येते आपल्याला. म्हणजे व्हिडिओ पाहता येतात, त्यानंतर इव्हन त्याच्यामध्ये आपण अभ्यासक्रम पण इन्स्टॉल केलेला आहे तुम्ही दिलेला, तर त्याचाही बेनिफिट होतो. पण त्याच्यापेक्षा जास्त मला बेटर असं वाटतं की पाठ शिकवत असताना म्हणजे कुठलाही पाठ असेल, मग तो भाषा विषयाचा असेल किंवा मग गणिताचा असेल किंवा विज्ञानाचा असेल, तर त्याच्यामध्ये एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि इथला जो भूभाग जर पाहिला आपण, तर इथले जे विद्यार्थी आहेत ते बहुतांशी प्रथम पिढी त्यांची शिकते आहे. त्यामुळे शिक्षणाचा काहीच अंशी गंध नसलेली मुलं आपल्याकडं आहेत. तर त्यांना प्रमाण भाषेतून शिकवत असताना बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे कसे घेऊन जायचं, यासाठीच्या ज्या संकल्पना आहेत, त्या छोट्या छोट्या संकल्पना आपण त्याला व्हिज्युअलाइज माध्यमातून आपण दाखवू शकलो, तर ते फार बेटर आहे असं मला वाटतं. आणि याच्यापूर्वी तुमची टीम ज्यावेळी आली होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं होतं की तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे, तर त्यावेळेस पण मी हेच सांगितलं होतं आणि ते साध्य झालं असं मला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु त्याचा बेनिफिट आणखी कशाप्रकारे करता येईल याच्यावरती मी स्वतः हा अभ्यास करत आहे. मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं की अध्ययन संक्रमण नावाची जी संकल्पना आहे, की एक विषय शिकवत असताना अनेक विषयाचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आता जरी पाहिलं असेल, तुम्ही म्हणजे आमच्या वर्गावर आल्यानंतर, की मुलं एकाच विषयावर बोलत असताना अनेक विषयावरती बोलत होती. याचा अर्थ त्यांचा मेंदू क्रियाशील बनला आहे आणि भावनिक बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये आता हळूहळू म्हणजे असं म्हणता येईल की सुरुवात झालेली आहे भावनिक बुद्धिमत्तेला, जी की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं तसा अभ्यासक्रम आपण करत आहोत. आणि विशेष बेनिफिट असा आहे की मी तुम्हाला मागे पण सांगितलं की दिनविशेष आम्ही साजरा करत असतो. तर दिनविशेष ज्यावेळी आम्ही सुरुवातीला सकाळची शिफ्टमध्ये 7:30 वाजता शाळेमध्ये येतो, त्यावेळी दिनविशेषमध्ये आज जो काही दिनविशेष आहे तो त्यांना व्हिज्युअल माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण दाखवतो, जो की त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. की ऐकीव गोष्टी आणि पाहिलेल्या गोष्टी आणि विशेषतः चित्रफित असलेल्या गोष्टी, रंगीत असलेल्या गोष्टी मुलांना फार आवडत असतात. तर त्या अनुषंगाने याचा उपयोग करता येईल. म्हणजे थोडक्यात हे इलेक्ट्रॉनिक इन्सायक्लोपीडिया आहे. त्यामुळं याचा वापर तुम्ही जितका कराल तितका कमी आहे आणि मी करतो आहे आणि मी पण आणखी सॅटिस्फाईड नाही की याचा वापर आणखी चांगल्या प्रकारे मी करू शकतो आणि त्याबद्दल मी नक्कीच क्रियाशील असेन असं मला वाटतं. आणि मला तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद.